पाकिस्तानने खरंच अणुबॉम्बच्या वापराची तयारी चालू केली होती का? तशी असली तरी आत्ताचा भारत त्याला सुद्धा बिचकणारा नाही. आता पाकिस्तानचे एकूणच नेतृत्वच बेजबाबदार आहे. ते फाटक्या तोंडाने आये दिन सोबार आम्ही अणुबॉम्ब वापरू बोलतच असतात. अणुबॉम्ब म्हणजे चॉकलेट नाही. चीन थेट लष्करी पाकिस्तानच्या बाजूने काही करायला पुढे येईल का? आत्ताची माझं आकलन आहे चीनला ते शक्य नाही. बदललेलं युद्धशास्त्र आणि युद्ध तंत्र, ड्रोन असोत किंवा सायबर वॉरफेअर किंवा डिजिटल सिग्नल्स आहेत, तर ते भारताने दाखवून दिले की स्वतःच्या त्या क्षमता भारताने तयार केलेल्या आहेत. दहशतवादाला उलटी थप्पड ठेवून दिल्यामुळे काय तो दहशतवाद थांबत नाही, पण म्हणून काय उलटी थप्पड ठेवूच नाही का? म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 नंतर जे भारत वागला तसंच वागत राहावं का? कारण उलटी थप्पड नाही ठेवून दिली मग कमी होणार आहे का दहशतवाद? काहीतरी देश म्हणून आपल्या कॅरेक्टरचाच बनून बसलाय भाग की आपण स्ट्रॅटेजिक थिंकिंग मध्ये आपण कमी पडतो. आपण पराक्रमात इतकिंचितही कमी पडत नाही. पहिल्या ट्रम्प कालावधीमध्ये सुद्धा खूप वेळा हे दिसून आलंय की त्यांची फॉरेन पॉलिसी ट्विटरवरच चालते. माझं तर उलटं म्हणणं आहे, लष्करी दृष्ट्या सुद्धा समर्थ राष्ट्र म्हणून भारत उभा आहे, तो शत्रूला ठोकणार आहे. यामुळे उलट गुंतवणूक वाढणार आहे भारतात. युद्ध नुसती रणगाडा, तोफ आणि यांनी नाही लढलं जात. तुमच्या अर्थव्यवस्थेकडे पण बळ असायला लागतं. पाकिस्तान उभाच राहू शकत नाही भारतासमोर. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्ता या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस आपण सातत्यानं ज्या सीमेवरती घटना घडतात त्याचं विश्लेषण करतोय. पण या सगळ्या विश्लेषणाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली 15 दिवसापूर्वी, ज्यांची मुलाखत आपण या विषयावर पहिल्यांदा प्रकाशित केली, त्याच व्यक्तीशी मी आज पुन्हा एकदा बोलणार आहे. अर्थातच माजी सनदी अधिकारी, प्रख्यात लेखक, वक्ते, विचारवंत अविनाश धर्माधिकारी सर. स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. सगळ्यांनाच माहिती आहे की हल्ला झाल्यानंतरची आपण मुलाखत केली आणि ती खूप लोकांनी बघितली. 3-1 लाख लोकांनी युट्यूबवर, मिलियनहून अधिक लोकांनी इंस्टाग्रामवर त्याच्या रील्स. पहिला प्रश्न त्याच्यामुळे स्वाभाविक असा आहे, ती मुलाखत ते आज तुमचं प्रायमरी फर्स्ट कट विश्लेषण काय आहे घडलेल्या घटनाक्रमास? 22 एप्रिलला जो दहशतवादी हल्ला झाला, मी त्याचं एक ओळीचं माझं टेक दिला होता, पाकिस्तानला विनाशक आले विपरीत बुद्धी. आणि हा करताना पाकिस्ताननी पण पुढचं सगळं गणित केलेलं असणारच आहे की भारत अंगावर येणार आहे. आपलं कौशल्य की हा जो पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक व्यूहरचना असेल ती कशी तोडायची. माझं आकलन आहे की 7 मेच्या जे पहाटे 1:30 ते 2च्या मध्ये आपण 9 ठिकाणी बॉम्बिंग केलं आणि पुढे जी कारवाई चालवली ऑपरेशन सिंदूर, या सगळ्या मागे अतिशय कुशल स्ट्रॅटेजिक थिंकिंग तर निश्चित दिसून येतं. दर दहशतवादी हल्ल्याला आपण पुढच्या वेळी आपला प्रतिसाद वरच्या पिचला नेलाय. उरी जमिनीवरनं LOC ओलांडून कमांडोचे छापेन परत आलो. बालाकोट पाकिस्तानच्याच हवाई हद्दीत घुसून पाकिस्तानमधल्या ठिकाणी बॉम्बिंग केलं. आता एका बाजूने अशी सर्व बाजूंनी कारवाई आहे. तेव्हा मुळातल्या ऑपरेशन सिंदूर मागे एक अतिशय कुशल स्ट्रॅटेजिक थिंकिंग मला दिसतं. हे आहे की दहशतवादी हल्ल्यानंतर नुसतंच काहीतरी गरम डोक्यानी आणि भावनेच्या भरात वाहत घेत काय, हे तर नाहीये का? मी युद्ध शांत चित्तानी लढायची असतात आणि त्यामागची कूटनीती, डिप्लोमसी, जागतिक राजकारण. तर माझा पहिला टेक आहे की ते भारताने अतिशय उत्तम सांभाळलं. आपण त्या कारवाईपूर्वी पाकिस्तानला एक्सपोज करणे, पाकिस्तानला एकटं पाडणे, आयसोलेट, की कोणीच पाकिस्तानच्या बाजूने उभं राहायला तयार नाहीये, चीनचा अपवाद सोडता. ते आपल्या गणितात आहेच की चीन करणारच आहे. पण अमेरिका, रशियाने तर स्पष्ट पाठिंबा दिला. अगदी सौदी अरेबिया, UAE आणि कतर हे सुद्धा भारताच्या बाजूने उभे राहिले. आणि यानंतर जो कॅल्क्युलेटेड आणि पिच वाढवलेला की तुम्ही दहशतवादी करा, आमच्या पुढच्या वेळचं उत्तर तुम्हाला गंभीर, म्हणजे डिफेन्स आणि सिक्युरिटीवरच्या भाषेत त्याला म्हणतात इन्फ्लिक्टिंग डॅमेज अनएक्सेप्टेबल टू एनिमी.
की तू भारताच्या वाटेला जा, तर आता तुला जी किंमत चुकती करायला लावू ती प्रमाणाबाहेर असेल. तर माझं पहिलं म्हणणं ऑपरेशन सिंदूर त्या योग्य दिशेने आहे. फक्त मी मोकळेपणाने सांगतोय की सीज फायरमध्ये थोडंसं मलाही आश्चर्य आहे. आणि मी जी माझी सामीलकी मानतो भारत देशाचा कार्यकर्त्या नात्याने, तर हे घडणार इतकं महत्त्वाचं आहे की सतत त्याचा अद्ययावत घेत राहतोय. आणि अभ्यास असो, प्रत्यक्ष संपर्क असो, त्यामुळे कानावर येत राहतं. तर पुढच्या काही अधिक गंभीरची जेव्हा अपेक्षा आहे, त्या पार्श्वभूमीवर अचानक संध्याकाळी 5ला की आता सीज फायर, थोडं माझ्या मनात माझा सौम्य शब्द आहे, आश्चर्य आहे जरा. एक मधले 4 दिवस माझं असं एक चिंतन चालू होतं की भारत देश वरिष्ठ पातळीला किंवा हा काहीतरी देश म्हणून आपल्या कॅरेक्टरचाच बनून बसलाय भाग, की आपण स्ट्रॅटेजिक थिंकिंगमध्ये आपण कमी पडतो. आपण पराक्रमात इतकिंचितही कमी पडत नाही. आणि बाकी सर्व पर्याय संपल्यावर आता जेव्हा ठरतं की युद्ध आणि आपल्या सैन्याला ग्रीन सिग्नल, तर सैन्याने भारताची शान कायम वाढवलेलीच आहे. पण जे एक रुळलेलं पण दुर्दैवानी अर्थपूर्ण असलेलं विधान आहे की भारत युद्धात जिंकतो ते तहात हारतो. तर खरं म्हणजे कालचा दिवसभर तर आधी माझ्या डोक्यात चालू होतं की यावेळी आपण डाऊन टू द लास्ट डिटेल, शेवटच्या तपशिलापर्यंत स्ट्रॅटेजिक थिंकिंग पण आणि त्याची अंमलबजावणी पण ही इतकी क्लासिक उत्तम तऱ्हेने करतो की आता पाकिस्तानला सर्व बाजूनी घेरलाच आहे. त्याच्या एका मी ज्याला लॉजिकल निष्कर्ष म्हणेन, म्हणजे की पाकिस्तानला नीट मजबूत ठोकलाय आणि पुढच्या वेळी काही करण्यापूर्वी तर पाकिस्तानला 10 वेळा विचार करायला लागेल. ते आपण साध्य केलंय. पण एकूण पार्श्वभूमीवर सीज फायर काहीसा अनपेक्षित होता. सर, याच्या बाबतीत तर असं मला म्हणायचं आहे किंवा विचारायचं आहे की आपल्या अपेक्षा जास्त असल्यामुळं किंवा अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर मीडियामुळं तयार झालेल्या युद्धज्वरामुळं आपल्याला अजून काही कृतीची अपेक्षा राहिली का? का भारतानं जे ठरवलं होतं दहशतवादी हल्ला झाला म्हणून दहशतवाद्यांची स्थळं उडवणं, तुम्ही आमच्या मिलिटरीवर हल्ला केलात म्हणून जिथून हल्ला केला तिथून उडवणं, आणि तुम्ही सिव्हिलियन्सवर करता पण आम्ही करणार नाही, अशा एस्कलेशन लॅडर पूर्ण केल्या आहेत. आणि याच्या पलीकडे काही करायला काय आहे हे माहीत नसल्यामुळं असेल किंवा हे काय करायचं त्याची दिशा नसल्यामुळं सीज फायर हाच नॅचरल भाग होता का? नसेल तर काय असलं असतं पुढचं लॉजिकल स्टेप आणि कन्क्लुजन? आता यातल्या निदान मी व्यक्तिशः शिवाय माझ्या जबाबदारी आणि अभ्यासाच्या पद्धतीचा भाग म्हणून तसा मीडियाने निर्माण केलेला जो काही ज्वर आहे त्याच्यात मी स्वतःला वाहवत जाऊ देत नाही, हे मला नम्रपणे म्हणायचं आहे. पण पहलगामच्या घटनेनंतरचे एक म्हणजे पंतप्रधानांनी वापरलेले शब्द, ते माझं म्हणणं आहे की पंतप्रधान या गोष्टींवर तोलून मापून बोलतात आणि बोलले तसं करतात. हे खूप देता येतील उदाहरणं, पण ते म्हणले होते की कल्पनेच्याही पलीकडची शिक्षा आणि आम्ही दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांनाही ठेचू. हे लक्षात घेऊन ऑपरेशन सिंदूर लष्करी कारवाईचं उद्दिष्ट ठरवावं लागतं आधी की काय ह्याचं गोल आहे. 7 मेला आपण पाकिस्तानला त्या 9 ठिकाणी ठोकल्यानंतर भारताचं पहिलं विधान होतं की आम्ही तोलून मापून दहशतवादी तळांवर केलेत हल्ले. आम्ही विचारपूर्वक लष्करी पाकिस्तानच्या एकाही ठिकाणाला हात लावलेला नाहीये. पाकिस्तान जर आता एवढ्यावर गप बसणार असेल तर वाढवण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. आता ही सेबर रेटलिंग, ही तलवारबाजी पाकिस्ताननी त्याच्यावर चालू ठेवलं म्हणून आपण करत राहिलो, तर ज्यामुळे पाकिस्तानला गुडघ्यावर आणलाय. मी म्हणेन की तो तथाकथित ज्वर जर बाजूला सारला तर धडा शिकवला का, याचं उत्तर आहे हो. मग सीज फायरमध्ये आश्चर्य कशाचं आहे, तर थोडा पुढच्या काही गंभीर कारवाईची दिशा दिसत होती.
ती लष्करी पण कारवाई आहे. आता थोडंसं आणखी अधिक मोकळेपणाने तरी जबाबदारीपूर्वक बोलायचं तर आज ना उद्या पाकव्याप्त काश्मीर भारतात येणं आवश्यक आहे. बलुचिस्तानची वेगळी लढाई, तर मग त्याला स्ट्रॅटेजिकली भारताने बॅकिंग देऊन पाकिस्तानची एकसंधता तोडणे. तर असं पुढे करत पाकिस्तान एक स्टेट स्पॉन्सर ऑफ टेरर म्हणून कंबरड मोडलं पाहिजे पाकिस्तानचं. तर नकळत जर माझ्याही मनात जर हे उद्दिष्ट असेल तर सीजफायर मागे मग थोडं आत्ता आश्चर्य आहे की आपण जागतिक राजकारणात पाकिस्तानला एक्सपोजही केला. पाकिस्तानच्या प्रवक्त्यांना ठिकठिकाणी आणि चॅनल्सवर बोलती त्यांची बंद झाली किंवा उत्तरं पण देता नाहीत आली. हे घडलंय वेगवेगळं. आणि त्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या आणि मी ज्यांना भारत विरोधी पण चॅनल्स आहेत पण त्यावर आपले प्रवक्ते गेले आणि त्यांनी खडे बोल सुनावले, उत्तर दिलं आणि ते ऐकणाऱ्याला त्या चॅनललाही गप ऐकावं लागलं. असं असताना काहीसं अचानक आहे. थोड्या समोर येणाऱ्या बातम्या सुद्धा कालच्या रात्री भारत काहीतरी मेजर ऍक्शन घेणार आहे. आणि असं असताना अचानक 5 वाजता सीजफायर. एका बाजूला ट्रम्पचं ट्विट. तर मी म्हणणार आहे की हे एकूण मिळून ज्यांनी त्यांनी ठरवावं की ते किती गांभीर्याने घ्यायचं. पहिल्या ट्रम्प कालावधीमध्ये सुद्धा खूप वेळा हे दिसून आलंय की त्यांची फॉरेन पॉलिसी ट्विटरवरच चालते. आणि त्यांच्या फॉरेन पॉलिसी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्टेट ला सुद्धा ट्रम्पनी ट्विट काय केलं. इकडे 22 एप्रिललाच उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स भारतात होते. भारत भेट पूर्ण करून जाताना त्यांचं विधान आहे, US हॅज नथिंग टू डू विथ इंडिया पाकिस्तान फाईट. आणि अचानक तिथपासून 2 दिवसात हे ट्रम्पची बातमी. भारताने जे मांडलंय की पाकिस्तानच्या DGMO डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे क्रिटिकल महत्वाचं पद असतं. त्यांनी आपल्या DGMOला फोन करून रिक्वेस्ट केली आणि मग ऑपरेशन सिंदूर मागचे जे आपले टार्गेट्स आहेत ती पूर्ण झाल्याचं आपलं म्हणणं असल्यामुळे आपण ती मान्य केली. आता ह्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. मग इथे सुद्धा मी म्हणणार आहे की त्यातल्या कशावर विश्वास ठेवून मतं बनवायची, मी म्हणणार ज्यांनी त्यांनी ठरवावं. माझ्या विचाराची फ्रेम भारत आहे आणि विशेषतः युद्ध कूटनीती याच्यात तो देश आपापलं जे म्हणायचं ते मांडत राहणारच. इथे आपल्याला निष्कर्ष जर ट्रम्प काय म्हणतो वर ना आपण काढायचे किंवा पाकिस्तानच्या संसदेत शहबाज शरीफ म्हणाला आम्ही 5 राफेल पाडली, असं काही उठून बोलतायत, तर आपण विश्वासार्ह माहितीवरही भरोसा ठेवला पाहिजे. पण निष्कर्ष काढतानाची फ्रेम आहे भारत आणि त्याचे राष्ट्रीय हितसंबंध. आता यात उरते एक फार गंभीर शक्यता की कुठे पाकिस्ताननी खरंच अणुबॉम्बच्या वापराची तयारी चालू केली होती का. माझी धारणा आहे तशी असली तरी आत्ताचा भारत त्याला सुद्धा बिचकणारा नाही. आता पाकिस्तानचे एकूणच नेतृत्वच बेजबाबदार आहे. ते फाटक्या तोंडानी आये दिन सौबार आम्ही अणुबॉम्ब वापरू बोलतच असतात. अणुबॉम्ब म्हणजे चॉकलेट नाहीये. आणि पाकिस्ताननी भारताचे नेते कोणीच, इथे काही पक्षाचा वगैरे संबंध नाहीये, पण असे फाटक्या तोंडानी काहीतरी अणुबॉम्बचं बोलत बसतायत असे नाहीयेत, पण तयारीमध्ये असणे अशाचे आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ सकट अनेक जण की आता अणुबॉम्ब वापरू. पाकिस्ताननी त्यांची जी डॉक्ट्रिन आहे तिच्यात म्हणलंय की आमच्या जर अस्तित्वाला खतरा असेल तर आम्ही अणुबॉम्ब वापरू. जे आत्ताचं चित्र याच्यात पाकिस्तानच्या अस्तित्वाला खतरा आहे का, तर माझं उत्तर आहे नाही. पण मग ती काही होती का शक्यता. गुंते आणखीन आहेत. अमेरिका चीन ट्रेड वॉर तर चालूच आहे. चीनची अर्थव्यवस्था आता डावाडोल आहे आणि अंतर्गत खूप अस्वस्थता आहे. बातम्या बाहेर येत नाहीत, पण जे चीनवर निरीक्षण करणारे अशांशी माझे पण संपर्क पण आहेत, हे निश्चित सांगतात की अंतर्गत अत्यंत अस्वस्थता, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, वाढलेली बेरोजगारी, सुनसान पडलेली मार्केट्स इत्यादी. तर चीन
थेट लष्करी पाकिस्तानच्या बाजूने काही करायला पुढे येईल का? आत्ताची माझं आकलन आहे, चीनला ते शक्य नाही. शस्त्रास्त्र पुरवतंय चीन, जसं तुर्की पुरवतंय. उलट चीननी या अमेरिकेच्या टॅरिफमुळे अचानक चीनला भारताच्या दोस्तीची गरज वाटायला लागली आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांना पत्र पाठवलं, एलिफंट अँड ड्रॅगन शुड डान्स टुगेदर. तर केव्हा आठवलं म्हणा तुम्हाला? आणि मग आता चीनचं गेल्या 30 वर्षात जे जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब, तो काळ संपवून आता मग गुंतवणूक आणि उद्योग चीनच्या बाहेर जात आहेत का, त्यातले काही भारतात येत आहेत का, असा एक त्या सगळ्याला चायना अँगल आहे, बांगलादेश अँगल आहे. आणि कुठे तो विचारात घेऊन आता आपण सीजफायर मान्य केलं का? तर मी तूर्त तरी या सगळ्यासमोर प्रश्नचिन्ह ठेवतोय. 2-3 गोष्टी दिसतात. सीजफायर मान्य झाल्याचं कळतं आणि सीजफायर तुटतं. सीजफायर बद्दल त्यांचे पंतप्रधान ट्विट करतात, आभार विभार मानतात आणि त्यांचंच लष्कर परत हल्ला करतं रात्री. तिसरं, जितकं माझ्या माहितीत आहे तितकं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफिशियली ट्विटरवरून किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून अजून या क्षणापर्यंत रेकॉर्ड होईपर्यंत सीजफायर बद्दल काही चर्चा केलेली दिसत नाही. हे विरोधाभास यांच्याकडे तुम्ही कसं बघता? टॅक्टिकल मूव्ह म्हणून बघतो की आपल्या परराष्ट्र सचिवांनी एक नीट शब्दबद्ध केलेलं, पहिला 7 मेच्या पहाटेच्या हल्ल्यावरचंही नीट तोलून मापून आहे आणि इथे सुद्धा मांडलेलं आहे की त्यांच्या डीजीएमओनी आपल्या डीजीएमओला विनंती केली, त्याचा विचार करून आम्ही सीजफायर मान्य केलंय. पुढे वस्तुस्थिती की ते सीजफायर टिकलेलं नाहीये. मग कुठे आपल्याला जगात हे दाखवायचं आहे का की आधी भारताने मान्य केलं, पण हे बघा पाकिस्तान अजून बॉम्बिंग आणि शेलिंग चालू ठेवतंय म्हणून आम्ही देतो. त्यामुळे पंतप्रधान या नात्याने मोदींचं समाज माध्यमांमधलं मौन सुद्धा मी अर्थपूर्ण आणि ती पण एक नीट सोची समजी पण टॅक्टिकल मूव्ह आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करूनही त्याचं श्रेय घेऊ नये, म्हणजे आपण ऑफिशियली अमेरिकेला कुठंच श्रेय दिल्याचं दिसत नाही. पाकिस्तान परत सीजफायर तोडतं, याचा अर्थ अगदी आपल्या मराठी भाषेतल्या म्हणीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प तोंडावर पडलेत का आणि पाकिस्तान त्यांचंही ऐकत नाहीये का? आणि मग आता आंतरराष्ट्रीय संबंधांचं काय होईल? तर आता यातल्या ना विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट म्हणतात की तसे ट्रम्प प्रसिद्ध आहे तो काही उठून काही बोलायचं असं. म्हणून मी मगाशी म्हणलं की आता मग हे शेवटी ज्यांनी त्यांनी ती विधानं किती गांभीर्याने घ्यायची, इंग्लिश शब्द फेस व्हॅल्यू, हे सकृत दर्शनी बोले तैसा चाले किती घ्यायचे. मला ह्याच्यामध्ये आणखी काही गंभीर आणि मी त्याला काळजीचे मुद्दे जाणवतात सांगतो. एक काही इतकं सगळं घडत असूनही IMFनी पुन्हा पाकिस्तानला बेल आउट म्हणजे मदत मान्य केलंच. ते $2 बिलियन वरच आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था डावाडोल आहे, विकासाच्या नावाने काही नाही, GDPच्या नावाने काही नाही वगैरे. आणि IMF समोर भारताने मांडलं आटोकाट की हा निधी पाकिस्तान युद्ध आणि भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांना, तरी IMFनी मान्य केलं. हा राजकारणाचाच भाग आहे आणि तो भारताला निगेटिव्ह सिग्नल आहे. तो भारताने त्या मतदानामध्ये तटस्थ, कारण विरुद्ध मतदान ही IMF मध्ये व्यवस्थाच नाही, तुम्ही प्रस्तावाला अनुकूल किंवा तटस्थ. तर भारताने तटस्थ, पण मुळात IMFनी दिली हीच गोष्ट भारताकरता गंभीर आणि काळजीची. दुसरं, पाकिस्तानचा हा ख्वाजा आसिफ मिनिस्टर एका दुसऱ्या चॅनलवर, ती पण एक सुप्रसिद्ध अँकर आहे योल्डा हकीम, ती जेव्हा म्हणते की पाकिस्तान दहशतवादाला आधार, आश्रय आणि अधिकृत पाठिंबा देते, तर हा ख्वाजा आसिफचं एव्हाना सुप्रसिद्ध आणि खूप व्हायरल गेलेलं वाक्य की वेल वी हॅव बीन डुईंग दिस डर्टी वर्क फॉर अमेरिका अँड द वेस्ट फॉर लास्ट 30 years, मोर दॅन 30 years. आता अनवधानाने काही वेळा तोंडून सत्य बाहेर पडतं, तसं ह्याचं झालं. मी त्या फ्रेमवर्क कोणती म्हणतोय की अमेरिकेला एका बाजूला चीनच्या समोर उभं राहू शकायची ताकद असलेला देश या नात्याने भारत तर हवा आहे, पण ते होताना स्वतःच्या बलबुते पे भारतच एक
जागतिक शक्ती म्हणून उदयाला आलं, हे नकोय. याचा जो एक गुंतागुंतीचा बॅलन्स आहे, त्यासाठी भारताला भारतीय उपखंडातच सतत गुंतवून ठेवायचं आणि मग पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा, की जोपर्यंत तो तुम्ही भारताविरुद्ध करताय. 9/11 झालं तर यांनी आधी अफगाणिस्तानही बर्बाद करायचा प्रयत्न केला, पुढे काही कारण नसताना इराकचंही केलं. एवढं करूनही अफगाणिस्तानमधला काय त्यांना काय दहशतवाद आवरता आला नाही. शेवटी गेले ते खरं म्हणजे शरमनाक पद्धतीनेच गेले. पण पाकिस्तान दहशतवादी आहे हे पूर्ण माहिती आहे. डेव्हिड हॅडली उर्फ दाऊद आणि तहव्वूर राणा तिकडे अमेरिकेतल्या दहशतवादी कृत्यात पकडले गेले आणि त्यातल्या तहव्वूर राणाला दिले. पण कुठेतरी अमेरिका किंवा जी द वेस्ट म्हणजे नेटो सकट EU, की जर पाकिस्तान भारत विरोधी दहशतवाद करत असेल तर तो चालू ठेवायचा. म्हणजे ही जी पाकिस्तानची ब्लिडिंग इंडिया विथ 1000 कट्स जणू ही चालू द्यायची. असं काही कुठे ते कुशल असं काही धोरण आहे का? हा एक अँगल झाला जो मी अजूनही तपासतोय. पण ख्वाजा आसिफच्या त्या वाक्यामुळे, बरं ते एकटं वाक्य नाही हा, यावरही पूर्वी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली गेली आहेत अमेरिकन पत्रकारांनी. मी एकच महत्वाचं उदाहरण देतो. कार्लोटा गॉल नावाच्या गाल GAL अमेरिकन पत्रकार, त्यांनी द रॉंग एनिमी या नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्या अख्ख्या पुस्तकात पुरावे देऊन त्या सांगतायत की आपल्याला वाटतंय अफगाणिस्तान आणि तालिबान हे अमेरिकेचे मुख्य शत्रू आहेत. त्या सांगतायत की अमेरिकेचा मुख्य शत्रू पाकिस्तान आहे, कारण पाकिस्तान एका वेळी तालिबानशी लढण्यासाठी अमेरिकेकडनं सगळ्या तऱ्हेची मदत घेतंय, पण प्रत्यक्ष तालिबानलाच ते मदत करतंय. हे त्या पुस्तकाचाही सारांश आहे आणि सगळं असं पुराव्यांनी मांडलं आणि अशी खूप आहेत अशी. त्याच्यामुळे कुठे त्या प्रकाशात हे वाचायचं का? पाकिस्तानचं जर भारत कंबरड तर मी आपल्या मागच्या संवादातही म्हटल्याप्रमाणे भारतीय उपखंडामधला सत्ता समतोल निर्णायकरित्या भारताच्या बाजूने येणार आहे आणि मग भारताचा जो जागतिक पातळीला उदय तो कोणीही रोखू नाही शकणार. अशा वेळचं धोरण की भारताला गुंतवून ठेवा. मी आणखी एक अँगल बद्दल बोलतो. तसा एक अमेरिकनच विचारवंत आहे ज्याची जागतिक राजकारणावरची अनेक पुस्तकं आहेत आणि इंटरनॅशनल रिलेशनची जी सगळ्यात प्रभावी थिअरी सिद्धांत आहे, द रिअलिस्ट थिअरी, की जागतिक राजकारण इन इंटरनॅशनल रिलेशन्स देर आर नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज, देर आर परमनंट इंटरेस्ट. हे रिअलिस्ट थिअरीचं एक सारांशरूपी विधान आहे. त्याचा एक उत्तम आदर्श विचारवंत मानला जातो जॉन मीयरशाइमर. त्याची अनेक पुस्तकं आहेत. तो या सगळ्या घटनेवर तो म्हणतोय की पाकिस्तान विरुद्ध कारवाईचं पिच वाढवून भारत अमेरिकेवर दबाव आणतोय आणि जर ट्रेड निगोशिएशन चालू असली तर मीरशाइमरचं म्हणणं आहे की पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईची तीव्रता आणि धार वाढवली आणि मग ट्रेड निगोशिएशनमध्ये भारताला अनुकूल गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या आणि मग इकडे युद्धाचं सगळं असं त्याचं आकलन आहे. तर माझं म्हणणं आहे की तो बोलतोय त्याच्यात एक लॉजिक तरी आहे, तर निदान ते आणखी खोल अभ्यासासाठी पण ते खुलं ठेवलं पाहिजे आणि तो अँगल तपासून पाहायला पाहिजे. अशीच 2 अँगल अभ्यासकांकडून मांडले जात आहेत. ते फक्त कुजबुज न राहता सिरियस झालेत, म्हणून त्याच्यावर तुमचं मत पाहिजे. ज्या एशियातल्या जिओपॉलिटिकल रिस्ट्रक्चरिंगचा तुम्ही उल्लेख केला होता गेल्या मुलाखतीत, ते आत्ताच झालंय असं कित्येक जणांचं म्हणणं आहे. याचं कारण आपण खूप सेफ राहिलो. आपली एअर डिफेन्स सिस्टीम असेल, आपण ज्या प्रकारे हल्ले परतवून लावले आणि पाकिस्तानच्या अगदी म्हणजे काय म्हणायचं की त्यांच्या रावळपिंडीच्या ह्याच्यापर्यंत पोहोचलो, हेच कित्येकांना बघवत नाहीये. कारण हाच मेसेज आहे की भारत उभारून आलाय आणि म्हणून एकाच वेळी अमेरिका आणि चीन या मुद्द्यावर एकत्र येऊन फॉर परमनंट इंटरेस्ट भारताला सीज फायरला भाग पाडू शकतात का, एक मुद्दा. दुसरं, भारत जितका युद्धात बिझी राहील तितका चीनमधून बाहेर येणारी गुंतवणूक भारतात येणार नाही आणि त्याचा लॉंग टर्म फटका बसेल असा विचार करून सुद्धा फार युद्ध खेचायला नको असा विचार झाला का? या 2 थेरीवर तुमचं म्हणणं काय? पहिली तर गोष्ट, गेल्या 4 दिवसांमध्ये या गोष्टीचा प्रत्येक भारतीयांनी आनंद बाळगावा की
बदललेलं युद्धशास्त्र आणि युद्धतंत्र, की ज्यामध्ये आता ड्रोन असोत इत्यादी किंवा सायबर वॉरफेअर किंवा डिजिटल सिग्नल्स आहेत, तर ते भारताने दाखवून दिले की स्वतःच्या त्या क्षमता भारताने तयार केलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे की प्रत्येक भारतीयाला याचा आनंदच वाटला पाहिजे. मीही सांगतोय मोकळेपणाने की या विषयांचा अभ्यास आणि जमिनीवरही प्रत्यक्ष पाहताना मला अनेक वेळा काळजी वाटलेली आहे की हे जे घडतंय याला आपण सज्ज आहोत का. पण प्रत्यक्ष वेळ आली त्यावेळेला आपल्या सेनानी दाखवून दिले की याला आपण सज्ज आहोत. यातला आणखी एक फार महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये संरक्षणाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झालाय. हे वस्तुस्थिती त्याच्या आधी नव्हती. अगदी कारगिल सकट बोलायचं तर कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली आहे हे कळल्यानंतर जेव्हा आता आपल्याला कारवाई करायची होती, त्यावेळी आपल्याला जगाच्या शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेत आधी शोध घेत फिरावं लागलं की ही जी कारवाई करायची त्याला लागणारी साधन सामुग्री, आणि मग त्या प्रोसेसमध्ये 1-1.5 महिना गेला, मग आपली कारवाई चालू झाली. आता भारत संरक्षणाच्या बाबतीत आहे आत्मनिर्भर. मग त्याचा अर्थ आहे की जी पुन्हा राज्यशास्त्रातला इंग्लिश शब्द आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, तर भारताची कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, एक राष्ट्र म्हणून शक्ती वाढलेली आहे. पण आत्ताचा प्रश्न मांडताना जे तू विधान केलं की बॅलन्स ऑफ पॉवर बदललेला आहे, मी अजून नाही म्हणणार. अजून मी चालू वर्तमान काळ वापरेन की तो बदलतो आहे, हे निश्चित आहे. पण आज मी विधान करीन का की निर्णायकरित्या बदललेला आहे, तर मी नाही, अजून नाही म्हणणार. अजूनही आपण डिफेन्सिव्ह तऱ्हेनेच दाखवून दिलंय की आमच्या अंगावर आला तर जवाबी कारवाई आम्ही आक्रमक तऱ्हेने करू शकतो. पण तो सत्ता समतोल बदलायला मी जे निकष सांगितले, माझं म्हणणं आहे पीओके ताब्यात येणे, बलुचिस्तान वेगळा होणे, म्हणजे पाकिस्तानचे जसे सध्या 71चं चित्र बोललं जात आहे तसं काही ते होणे. दुसरा, आपल्याला कायम तयारीत राहायचं आहे, जे जाणकार 2 फ्रंट वॉर किंवा 2.5 फ्रंट वॉर, बांगलादेशातल्या गेल्या वर्षीच्या घडामोडींच्या दिवशी मी म्हणालो की ते 3.5 व्हायचा धोका आहे तो धोका. त्याला आपल्याला सज्ज होणं आवश्यकच आहे. आता युद्धात भारत चालू राहिला तर इकडे गुंतवणूक इत्यादी, ही मला थोडी शक्यता मला कमी वाटते. एक तर गेले 4 दिवस आपली अर्थव्यवस्था आणि तिचं एक निकष, एकमेव नाही पण एक शेअर बाजाराची वागणूक, तर तो अजूनही भारताच्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास त्याच्यामध्ये व्यक्त होतोच आहे. माझं तर उलटं म्हणणं आहे की लष्करी दृष्ट्या सुद्धा समर्थ राष्ट्र म्हणून भारत उभा आहे, तो शत्रूला ठोकणार आहे. यामुळे उलट गुंतवणूक वाढणार आहे भारतातली. सर, अजून एक वॉर जे घडताना दिसतं ते म्हणजे नरेटिव्हचं वॉर. याच्यात 2-3 प्लस पॉइंट दिसतात की यावेळी आपण अगदी पूर्ण पुरावे दिलेत, ज्याच्याबद्दल बालाकोटच्या वेळी, उरीच्या वेळी काही शंका घेतल्या गेल्या होत्या. आजही आपण हे शूट करायच्या आधी जी प्रेस झाली त्यात प्रत्येक ठिकाणचं बिफोर आफ्टर फुटेज आहे. आपण 2 महिला अधिकारी जवळपास आजच्या शेवटच्या 1-2 प्रेस वगळता त्या प्रेस ब्रीफिंग करत होत्या. नरेटिव्ह वॉर जे काही झालं गेल्या 4-5 दिवसात, ह्याचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? मी मगाशी थोड्या वेळापूर्वी अप्रत्यक्षरित्या तो मुद्दा बोललोच, जिथे मी म्हणतोय की आपण स्ट्रॅटेजिक थिंकिंगमध्ये पारंपरिकरित्या वेळोवेळी कमी पडलो. त्या स्ट्रॅटेजिक थिंकिंगचा एक फार महत्त्वाचा भाग हे नॅरेटिव्ह वॉर हे आहेच. भारताची बाजू सांगता येणे, मांडता येणे, पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडणे. तर आपण ह्या वेळेला नॅरेटिव्ह वॉर सुद्धा आपण जिंकतो आहोत असं मी तरी चालू वर्तमान काळ वापरतोय, कारण की अजून काही गोष्टी घडायच्या आहेत. पण आपण नॅरेटिव्ह वॉरही जिंकतो आहोत. वेगवेगळे मीडिया असोत, नावं न घेता मी म्हणेन की काही सरळ सरळ टोकाचे भारत विरोधी आहेत, पण त्यांना पण आपल्या प्रवक्त्यांनी जागेवर आणून तर आपण जिंकतोय. नॅरेटिव्ह वॉर सुद्धा यावेळी भारत जिंकतो आहे. सर, जसं सीज फायर झाला तसं अंतर्गत राजकारणानं परत थोडीशी उपळी घेतली भारतातल्या आणि इंदिरा गांधींच्या 71च्या घटनेची तुलना होऊ लागली. लोक म्हणाले की बघा हे आत्ताच्या मोदींना जमलं नाही पण इंदिरा गांधींना जमलं. मग काही
उजव्या विचारांचे अधिक कट्टर लोक म्हणाले की त्यांनी पण 90,000 लोक सोडली, पण आपली 50 लोकही परत आणली नाहीत. आणि बांगलादेशला वेगळं करून काय साध्य झालं, एक अजून शत्रूच वाढला. हे जी काही तुलना आहे, यातलं अंतर्गत राजकारण क्षणभर बाजूला ठेवू. या तुलनेचा अभ्यासक म्हणून तुम्ही कसा विचार करता? एकतर 71 साली इंदिराजींनी बांगलादेशच्या संदर्भात ज्या प्रकारचं नेतृत्व दिलं, हे उत्तम आणि असामान्य आहे. ते देशाच्या, भारताच्या हिता, यात निर्विवाद, ह्याच्यात कोणी, माझं म्हणणं आहे, ह्याच्यात कोणीही पक्षीय राजकारण करू नये. बोलायचं झालं तर पुढे सिमला करार, त्यावेळी पाकिस्तानला सोडणे, POK त्याच वेळी सोडवता आला असता, काश्मीर प्रश्न त्याच वेळी सोडवता आला असता. मला त्याच्या सगळ्या गुंत्यांची जाणीव आहे. एक लोकशाही या प्रकाराचं मी त्याला एक दुर्दैव किंवा अटळ असं अपरिहार्य एक लक्षण आहे. ते म्हणजे प्रत्येकच गोष्टीचं रूपांतर पक्षीय राजकारणात होतं. आणि मग बघा, त्यावेळी इंदिराजींनी तसं केलं, आता तुम्हाला मोदींना तसं कुठे करताय? ज्याला म्हणायचं त्याला म्हणू द्या. मी म्हणेन की ठीक आहे, तो लोकशाहीतलं त्याचं कर्तव्य करतो. मी म्हणणार आहे, आपलं काम आहे आपण आत्ता वर्तमान काळाचाही विचार करून त्याचं आकलन, आणि या बाबतीत पक्षीय राजकारणाच्या वर आणि पलीकडे गेलं पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा हा पक्षीय राजकारणाचा मुद्दा असता कामा. पण मग हे लोकशाहीच्या प्रगल्भतेला असलेलं आव्हान आहे. मी जे म्हणतो की आपण मगासपासून करत असलेल्या चर्चेत परत मी आदरपूर्वक नाव न घेता म्हणेन, पण काही व्यक्तिगत पातळीला ज्यांच्या मनात माझ्या मनात ज्यांच्याबद्दल आदर आहे, पण त्यांनी केलेली विधानं अत्यंत एकांगी आणि पक्षीय राजकारणावरची आहेत. की तुम्ही भारत पाकिस्तान चालू दहशतवाद, त्यातही तुम्ही पक्षीय राजकारण आणताय, आणि त्याच्यात तुम्हाला दहशतवाद्यांच्या मानवाधिकारांची काळजी पडली तुम्हाला, किंवा भारत देश म्हणून अधिकृत काय म्हणतोय यापेक्षा तुम्हाला पाकिस्तानच्या संसदेत शहबाज शरीफ काय म्हणतोय, कारण ते तुमच्या राजकारणाच्या सोयीचं आहे म्हणून का, तर तुम्ही विधान ते उद्धृत करताय. 5 राफेल पाडली का कुठे? एक पंख, एक टवका नाही. आणि इकडं आपल्याकडचे, किंवा ट्रम्पनी ट्विट केलं हा पुरावा मानून भारताने अमेरिकेच्या दबावाखाली सीजफायर मान्य केलं. तर माझं म्हणणं आहे की हे आपली लोकशाही आणखी अधिक प्रगल्भ होण्याची गरज दाखवणारी ही प्रकारची विधानं आहे. मग अशी जे म्हणालो की या सर्व गुंतागुंतीतनं रस्ता काढतानाचा पर्स्पेक्टिव्ह का व्ह्यू, दृष्टिकोन काय पाहिजेचं उत्तर आहे भारत देश ही आपली फ्रेम पाहिजे. आणि मग कोणाला विश्वासार्ह मानायचं आणि नाही, आणि काही ठिकाणी संबंधित नेतृत्वाला वेळ पण द्यावा लागतो. सर, सीजफायर झालं आणि ते सीजफायरही नष्ट झालंय. खरं तर ऑपरेशन सिंदूर आपण हे शूट करताना चालू आहे. आपण व्हिडिओ रेकॉर्ड करताना शूटचा दुसराही अर्थ येतो आज. तर पुढच्या भारताच्या स्टेप्स काय असतील? हे ऑपरेशन सिंदूर कोणत्या दिशेनं जाईल? तुमचं आकलन काय सांग? 6 मेच्या रात्री मी एक 4 ओळीची पोस्ट दोन्ही समाज माध्यमांवर दिली. काही बाकीचं न बोलता मी तिथे म्हणलं होतं की डिफीटिंग एनिमी मीन्स डिस्ट्रॉईंग एनिमीज विल टू वेज वॉर अँड कपॅसिटी टू वेज वॉर, एवढंच म्हटलं होतं. आता सांगतो की हे पाहिजे गोल आपलं, की युद्ध आणि संरक्षण दृष्ट्या पाकिस्तानची भारताशी युद्धाची खुमखुमीचं कंबरडं मोडलं पाहिजे. म्हणजे डिफीटिंग एनिमीज विल टू वॉर, पाकिस्तानचे जे मानसिक सुद्धा, म्हणजे की भारताशी पंगा घेऊच नका भाऊ, तुला बऱ्या बोलांनी एक देश म्हणून शिल्लक राहायचं असेल तर डिफीटिंग एनिमीज विल टू वेज वॉर आणि कपॅसिटी टू वेज वॉर. मग कपॅसिटी म्हणजे ही आपण केलेली जी बॉम्बिंग्स आहेत, त्यांचे एअरफोर्सचे विमानतळ, तर त्याचे फोटोनी दाखवून दिले की आता त्यांचं विमान टेक ऑफच करू शकणार नाही आत्ता तरी, किंवा त्यांच्या आत्ता दहशतवादी तळांवर हल्ले केलेत. पण जर भारत ब्रह्मोस वापरू शकतो आणि जास्ती पंगा, तर ते ॲबिलिटी, पाकिस्तानची ॲबिलिटी टू वेज वॉर, ॲबिलिटी टू वेज वॉरचा मुळातला सगळ्यात महत्वाचा संबंध अर्थव्यवस्थेशी. पाकिस्तानचे जाणकार सांगतायत की युद्धाचा पंगा भारताशी घेण्या एवढी पाकिस्तानकडे ताकदच नाही. युद्ध नुसती रणगाडा, तोफ आणि यांनी नाही लढलं जात. तुमच्या अर्थव्यवस्थेकडे पण बळ असायला लागतं. पाकिस्तान उभाच राहू शकत नाही भारतासमोर.
खरं म्हणजे त्याचमुळे त्यांचं अं, घडी घडी त्यांचं अणुबॉम्ब बद्दल काय दुसरं काही नाहीच आहे. तिथे मला म्हणायचं आहे की भारताला हे स्ट्रॅटेजिक थिंकिंग की आपलं उद्दिष्ट असणे की पाकिस्तानचं एक स्टेट म्हणून ना कॅपिटल एसच्या राज्यसंस्था म्हणून कंबरडं मोडायला पाहिजे. युद्ध करण्याची पाकिस्तानची खुमखुमी मोडून पडली पाहिजे. म्हणजे तो आघात आहे की मनच उभारली नाही पाहिजेत. आणि ह्याचा खूप गुंता आहे पुढेही ह्याचे आणि ॲबिलिटी पाकिस्तानची असं दोन्ही. तर तिथे आज ना उद्या आपल्याला पाकिस्तानच्या न्यूक्लिअर तयारी आणि डॉक्ट्रिन दोन्हीचं काय करायचं त्याच्या गांभीर्याने करावं लागणार आहे. कारण हे पुरेसे बेजबाबदार आणि माथे फिरू आहेत की खरंच उद्या, आणि त्यांनी ती जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा पण आहे की हे टाकतीलही बुवा बॉम्ब. आणि भारताची नो फर्स्ट यूज आणि सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी आणि इन्फ्लिक्टिंग अनएक्सेप्टेबल डॅमेज हे सगळं आलं. कशाला हवाय आपल्याला? काय पहिला तरी अणुबॉम्ब हवाय का आपल्याला आपल्यावर पडलेला? तर पाकिस्तानच्या ह्या अणुशक्तीचं काय करायचं आणि त्याचे पाय कसे कापायचे या दिशेने सुद्धा आपल्याला पुढे गेलंच पाहिजे, या माझ्या अपेक्षा. या सगळ्यात सीज फायरच्या आधी एक म्हणजे मान्य न केलेलं ऑफिशियली पण मान्य झालेलं असं दिसतंय की दहशतवाद हा ऍक्ट ऑफ टेरर मानला जाईल आणि त्याच्यावरनं मग त्याला युद्धच समजलं जाईल आणि वॉरच समजलं जाईल, ऍक्ट ऑफ वॉर, सॉरी. सो ह्याच्यामुळं ह्या ज्या छुप्या कारवाया होत आल्या आजवर आणि ज्याच्यापासून पाकिस्तान अंग झटकत आला त्या कमी होण्याचं, शून्य होण्याचं कारण ते वॉरच आहे आता, असं जर का मान्य झालं असेल द्विपक्षीय अमेरिकेच्या मध्यस्थीनं असेल वा नसेल माहित नाही आपल्याला, त्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसेल का? एक हा योग्य मुद्दा समोर येतोय, त्यामुळे मला म्हणण्याची संधी मिळते की पाकिस्तानला उलटा ठोकलाच पाहिजे ह्याबद्दल काही शंकाच नाही. पण म्हणून पाकिस्तान यापुढच्या काळात दहशतवादी कारवाया करणारच नाही अशा भ्रमात आपण सुद्धा राहता कामा नये. एक मॉडेल आपल्याला थोडं तिकडे इस्रायल आणि गाझा संघर्ष तो 14 मे 1948 पासून चालू आहे. इस्रायलचं पण धोरण ठोकणे, तिकडं सरकार कोणतंही असू दे, ती मिलीजुली सरकार, एक पक्ष नसतोच, पण इस्रायलचं राष्ट्र म्हणून पक्का निश्चय आहे की हा गाझा वेस्ट बँकचा जो पॅलेस्टिनी दहशतवाद आहे, आमचं उत्तर त्याला ठोकणे. पण म्हणून पॅलेस्टिनी दहशतवाद कुठे थांबलाय? इथला डेडलॉक हा आहे की दहशतवादाला उलटी थप्पड ठेवून दिल्यामुळे काय तो दहशतवाद थांबत नाही, पण म्हणून काय उलटी थप्पड ठेवूच नाही का? म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 नंतर जे भारत वागला तसंच वागत राहावं का? कारण उलटी थप्पड नाही ठेवून दिली मग कमी होणार आहे का दहशतवाद? नाही होणार आहे. आपल्याला लक्षात घेतलंच पाहिजे की ही एक मिड आणि लॉंग टर्मची लढाई आहे आणि आत्ता पाकिस्तानला ठोकला म्हणून दहशतवादी कारवाया आळा म्हणजे बंद नाही होणार आहेत. प्रमाण कमी होईल. जसं एक निश्चित आहे की 2014च्या आधी आपल्याला इतक्या वेळा ठिकठिकाणी ऐकावं लागत होतं की पुण्यासकट, आणि आज काय जयपूरला बॉम्बस्फोट, उद्या काय अहमदाबादला बॉम्बस्फोट, परवा काय अक्षरधाम मंदिरावर हल्ला, मग काय बंगलोरला बॉम्बस्फोट, दिल्लीला बॉम्बस्फोट, जिथं ऐकावं तिथे. हे नाहीये तेवढे प्रकार. सांगायचे झाले तर उरी फटका दिला, पुलवामा आपण दिला, अजूनही काही जण डिनायलमध्ये आहेत की नाहीच हे घडलेलं, तर त्यांचं दुर्दैव आहे, ते त्यांना सिरियसली पण घेण्याचं कारण नाहीये. पण पुलवामाच्या 2019 नंतर आता 2024 कमी होईल प्रमाण. पण पाकिस्तान, हे जे पाकिस्तानचे खुनशी रस्ते आहेत, हे पाकिस्तान लगेच आवरेल नाही, हे ठोकाठोकी चालू राहणार. म्हणूनच मी म्हणलो की आपलं गोल कंबरड मोडणे, पाकिस्तानची ज्या ज्या क्षमता आणि सगळ्या आहेत ह्याच्या मुळाशी जाऊन सुद्धा कंबरड मोडणे. इथे मला आपल्या चालू चर्चेत आणखी दोन मला जाणवलेले मुद्दे. पहिले एक जे ऍक्ट ऑफ वॉर, ऍक्च्युली पहिली तर गोष्ट आहे की ते भारताने वेगळं म्हणण्याची सुद्धा गरज नाहीये. भारताचाही कायदा म्हणजे आपली राज्यघटना आणि जागतिक जो इंटरनॅशनल लॉ मान्य झालाय त्यामध्ये दहशतवादी कृत्य इज ऍक्ट ऑफ वॉर. आणि भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातही असं जर दहशतवादी कृत्य झालं तर ते जिथून झालं तिथे जाऊन ठोकण्याचे
संबंधित देशाला अधिकार आहेत. आपलं दुर्दैव आहे की आपण ते पूर्वी वापरत नव्हतो, आता वापरणं आपण चालू केलं. त्यामुळे ऍक्ट ऑफ वॉर आहेच. फक्त भारत हा इशारा देतोय की बच के रहना. पाकिस्तान याच्या पुढच्या काळात उलट जास्ती सावधपणाने करेल, वेगळे रस्ते करेल. पाकिस्तानातनं माणसं पाठवण्यापेक्षा ते प्रयत्न करतील इथंच कोणी सापडताय का आणि याला हा रंग देता येतो का, की हे स्थानिक काश्मीरींनी केलंय. किंवा जो एक प्रयत्न 26/11च्या वेळी होता पहिल्यांदा, की हे काहीतरी म्हणे इंडियन मुजाहिदीन नावाचा हे संघटन आहे आणि हे भारतातल्याच आहे. यांनी पाकिस्तानच्या हे चाली असू शकतात पुढच्या काळामध्ये, की भारतातल्या हिंदू मुस्लिम तणावाला मुद्दाम हवा देऊन त्यातले मुठभर जरी वळले दहशतवादाच्या कल्पनेकडे, या दिशेने आपण सावध असावं लागणार आहे, अंतर्गत सुद्धा. पण एक म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर हा पाकिस्तानलाही मोठा इशारा आहे निश्चित. पण म्हणून पाकिस्तान थांबेल अशा भ्रमात आपण नकोय राहायला, आपण तयारीतच असायला पाहिजे. दुसरं, भारताने हेही स्पष्ट केलंय की सिंधू करार स्थगित आहे, तो स्थगितच आहे. मी मानेन की हा मन निकष आहे की आपण काय अमेरिकेचा दबाव वगैरे काय ऐकलेलो नाही आहोत. अलीकडची खूप उदाहरणं सांगता येतील की आपण अमेरिकेच्या दबावाखाली नाही आहोत. त्यांचाच राष्ट्राध्यक्ष उपराष्ट्राध्यक्ष सुद्धा म्हणतोय की मोदी इज द टफेस्ट निगोशिएटर. आणि JD व्हान्स म्हणाले की ते त्यांच्या देशाचे हितसंबंध सांभाळतात. व्हॅन्स तर म्हणाले मी माझ्या देशाच्या पूर्वीच्या नेत्यांना दोष देतो की त्यांनी अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध सांभाळले नाही. पहिला मुद्दा ऍक्ट ऑफ वॉरचा, आणि हा दुसरा की सिंधू करार. तर तो पाकिस्तानला, तेही आपण मागच्या वेळी बोललो होतो की लगेच पाकिस्तानवर काही त्याचा परिणाम होईल असं नव्हे. तरी आपल्याला नंतर काही बातम्या समोर आल्या की पाकिस्तानवर त्याचा परिणाम होणं चालू दिसलं. सतलज नदीमधले दगड कधी लोकांनी पाकिस्तानात पाहिलेले नव्हते. ती सतलज नदी आता आटून, मग लोक अरे हे सतलज मधले दगड आहेत, असं एक पाकिस्तानी युट्यूबरची क्लिप मीच पाहिली. किंवा बागलियारमधनं पाणी सोडलं किंवा त्यामुळे झेलम मध्ये सुद्धा आणखी पाणी. सिंधू करार हे महत्वाचं आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे आपली राज्यघटना आणि जागतिक कायद्यात बसणारी गोष्ट आहे. हे जे प्रिन्सिपल ऑफ रायपेरियन स्टेट. तर सिंधू करार मूळचा भारताच्या हितसंबंधांना योग्य रक्षण करणारा नव्हता आणि एकूणातला 80% पाणी आपली सहिष्णुता की जाऊ द्या पाकिस्तानला, 20% सुद्धा आधी आपण वापरत नव्हतो, ते वापरणं चालू केलं. मग पाकिस्तानला पुलवामा दिला, तो ऐकला नाहीये. आता सिंधू करार स्थगित. माझं म्हणणं आहे की आपण त्यावर पक्के राहायला पाहिजे. आणि या बाबतीत एका बाजूला IMFनी पाकिस्तानला दिली बेलआउट मदत, पण वर्ल्ड बँकेने सिंधू करारावर जाहीर केलंय की आम्ही मध्ये पडू शकत नाही. त्यामुळे भारताच्या या भूमिकेला जागतिक पातळीला कुठल्याही प्रकारे कायदेशीर आव्हान नाही देता येणार आहे. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टीमेट प्रश्न. आपण बोलतानाच खूप कॉम्प्लेक्सिटीज दिसत आहेत. इतक्या आपल्याला माहीत नसतात, सामान्य माणसाला माहीत असायची गरजही नसती. सामान्य भारतीय माणसानं या सर्व घटनाक्रमाकडे कसं बघावं? वाटायला थोडे नाही म्हणतात, बोलसट वाटतील, पण मला म्हण की भारत हे माझं राष्ट्र आहे, मी भारतीय आहे आणि भारताच्या हितसंबंधांच्या रक्षणात माझ्या सुद्धा वैयक्तिक हितसंबंधांचं रक्षण आहे, हा निकष लावला पाहिजे या घटनांकडे बघताना. तेव्हा आपल्याला भारत जिंकलेला हवाय. मी सुद्धा म्हणेन की तो काही अयोग्य मार्गाने नव्हे, पण जागतिक जी कूटनीती आहे ती करावीच लागणार आहे. आणि आपले पॅराडाईम जर रामायण महाभारतातले असले तर कृष्णाने सुद्धा शेवटपर्यंत युद्ध टाळायचा केलाच प्रयत्न, शिष्टाई केली, बाकी काही नको, 5च गावं दे म्हटले. आणि जेव्हा अपरिहार्य दिसून आलं, मग ज्याचं हिंदी कवी रामधारी दिनकर यांनी फारच अप्रतिम काव्यमय वर्णन केलंय की अब याचना नाही रण होगा, की आता नाही, आता ते मला तर अटळ दिसतंय. आणि इतिहासाच्या प्रवाहात मला आपल्याला त्याला वळसा घालून कुठे जातील असं मला दिसत तर नाहीये. तर नागरिक म्हणून मग आपण ही जी भारत आणि तो बळकट करणारी प्रत्येक गोष्ट, आणि दुसरं अंतर्गतरित्या विलक्षण सावध राहण्याची पण गरज आहे. ती गरज आहे, हे निश्चित आहे. शेवटचा प्रश्न. आपण भरपूर चर्चा केली आहे, भरपूर इतर लोक चर्चा करतायत, खूप व्हिडिओ येत आहेत, भडीमार होतो इन्फॉर्मेशनचा. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या 120 तासात
आपले विन्स काय आणि आपले मिसेस काय, की एवढं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं. सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानला ठोकलं. तुमच्या कल्पनेपलीकडची तुम्हाला शिक्षा देऊ करून दाखवली. पाकिस्तानला एकटं पाडलं. जागतिक डिप्लोमसी सुद्धा, नॅरेटिव्ह वॉर सुद्धा, हे सगळे विन्स. मिस असेल तर मी अजून सीज फायर समोर क्वेश्चन मार्क ठेवतोय. मी म्हणेन की अजूनही निष्कर्ष न काढता, पण आता जर पाकिस्तान तो सीज फायर पाळत नसेल तर भारत पुढची कठोर कारवाई इकडे मी लक्ष ठेवेन. सर, खूप खूप आभार. गोष्टी समजून घेता आल्या आणि युद्धाच्या पलीकडे जे आंतरराष्ट्रीय राजकारण चालू आहे ते समजून घेता आलं. पुन्हा काही घडलं तर पुन्हा चर्चा करू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.